सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यामध्ये आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास धोम उजवा कालवा फुटलेला आहे। आपण पाहू शकता की या कालव्याला आज सकाळच्या सुमारासच भगदाड पडलेलं एकूणच पाहायला मिळत आहे। खरं तर ही महिनाभरातली ही दुसरी घटना म्हणावं लागेल, कारण पांडे ओझरडे परिसरातही अशाच प्रकारे मागील महिन्यामध्ये हा कालवा जो आहे तो फुटलेला होता आणि यानंतर मोठं नुकसान झालेलं होतं। लाखो लिटर पाणी जे आहे ते या ठिकाणी वाया गेलेलं पाहायला मिळत आहे। एकूणच याबाबत पाटबंधारे विभागाला या स्थानिक नागरिकांनी देखील वारंवार सूचना दिल्या होत्या आणि या ठिकाणी या कालव्याची दुरुस्ती करावी अशी मागणी देखील केली होती। मात्र या ठिकाणी दुरुस्ती झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत नाही। खरं तर याबाबत खरं सांगायचं झालं तर सध्या सातारा जिल्ह्यात दुष्काळाचं सावट आहे, पाण्याची कमतरता भासत आहे आणि पाणी जे आहे ते काटकसरीनं वापरावं असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं केलं जातं आहे। मात्र अशा पद्धतीनं नुकसान झालं आहे। सोबत बोलण्यासाठी आपल्या इथं या ठिकाणी व्याजवाडीचा परिसर आहे, या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत। दादा काय सांगाल, हा सकाळी कालवा फुटलेला आहे? हो, 72 मध्ये कॅनॉलचं काम झालेलं आहे। तेव्हापासून कॅनॉल सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती आहे आपल्या वाई तालुक्यामध्ये। पुलांची बांधकामं जीर्ण झालेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे। इथं थोड्या प्रमाणामध्ये यांनी दुरुस्ती केली होती, पण ते मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे। निधीच्या कमतरतेमुळं हे काम सर्व ठिकाणी असंच होत आहे। त्यामुळे आता हे मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आणि सर्व ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज आहे आणि दुरुस्ती नाही झाली तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार। मागं पण वरच्या कॅनलला पण असंच मोठ्या प्रमाणात डावा कॅनल फुटून लोकांचं नुकसान झालं होतं मोठं। मला एक सांगा, सध्या जी आता ही जी परिस्थिती झाली यामुळे काय नुकसान वगैरे काय झाले का? नुकसान जमिनीचं वगैरे कशाचं नाही। काही ठिकाणी विहिरीत पाणी घुसले, काहीच्या जमिनींचं बांध काचलेले गेलेले आहेत। तर त्या नुकसानीचे तसं तर नुकसानीचे पंचनामे त्वरित करून घ्यावेत, एवढीच एक विनंती शासनाला। नक्कीच याआधी काही तक्रारी वगैरे ह्याबाबत तुम्ही काय केलेलं होतं की बाबा हे जे आता जे अशा पद्धतीने जी कामं जीर्ण होत चाललेली आहेत त्याबाबत काय तक्रारी केलेल्या अगोदर? त्या तक्रारी केल्यानंतर त्यांनी तात्पुरती डागडुजी केलेली, मातीची पोती त्या सिमेंटच्या पोत्यात माती भरून त्यात टाकणे किंवा अशी किरकोळ दुरुस्ती बऱ्यापैकी त्यांनी केलेली। पण ही जी पूर्ण दुरुस्ती व्हायला पाहिजे होती ती काय झालेली नाही। निधी कमी असेल किंवा अन्य काय त्यांच्या ज्या अडचणी असतील ते त्यांनी वरती सांगून किंवा करून घेऊन हे करायला पाहिजे होते। आज जे नुकसान झाले ह्याचं आता कोण जबाबदारी घेणार आहे? नक्कीच खरं तर व्याजवाडी परिसरातला हा धोम उजवा कालवा आहे आणि या कालव्याच्या परिसरात आपण पाहू शकता की हा कालवा पूर्णपणे या ठिकाणी ओढ्याच्या लगतच भगदाड पडलेला आहे। त्यामुळे लाखो लिटर जे पाणी आहे ते वाया गेलेलं आहे। प्रशासनाने यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून या ज्या भागामध्ये जिथं जिथं अशा पद्धतीनं कालव्याची परिस्थिती आहे ते डागडुजी करणं गरजेचं आहे, अशीच मागणी जी आहे ते ग्रामस्थ करत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।